तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, येणाऱ्या आषाढी एकादशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर एकदम जबरदस्त बॅनर आपण बांधला स्क्रीनवर तुम्ही बघू शकता मित्रांनो, या टाईपमध्ये। ओके, एकदम खतरनाक झाला आहे पूर्ण बॅनर आपण जो बांधला तो पूर्ण फोटोशॉपवर क्रिएट केला मित्रांनो। एकदम स्टेप बाय स्टेप नवीन कन्सेप्ट ॲड करण्याचा प्रयत्न केला बॅनरमध्ये, काय विषय नाही। ओके, तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। तर हा सेम टू सेम बॅनर मी मोबाईलमध्ये कशा मी बनवायचे तुम्हाला सांगणार आहे, कारण भरपूर जण मला मेसेज पण येते, काही पी सी अवेलेबल नसतो, काही अवेलेबल असतो त्या टाईपमध्ये। ओके, पण मग मी असे जेणेकरून जे बॅनर ते सर्वांपर्यंत उपलब्ध झाले पाहिजे मित्रांनो, त्या टाईपमध्ये मोबाईलमध्ये बनवायचा प्रयत्न केला आहे। म्हणजे जे काय आपलं जे सर्व मटेरियल मित्रांनो, सर्व आपण फोटोशॉपवर क्रिएट केलं, बॅनर पूर्ण फोटोशॉपवर क्रिएट केला। फक्त आपण जे मटेरियल ते मोबाईलमध्ये अटॅच करून घेतलं, काय विषय नाही। ओके, जेणेकरून तुम्हाला ते एचडीमध्ये प्रोव्हाइड व्हावं। तर चला मित्रांनो, चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात। तर अशा पण एक पिक्सल ॲप नावाचं ॲप्लिकेशन आहे। तर हे जे ॲप्लिकेशन मित्रांनो प्ले स्टोरला अवेलेबल, डायरेक्ट तुम्ही प्ले स्टोरला जाऊन सर्च करू शकता पिक्सल लॅब, तिथून हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या। तर इन्स्टॉल केल्यानंतर याला ओपन करून घ्या। तर ओपन केल्यानंतर हा इंटरफेस तुम्हाला आपण शो होऊन जाणार। इथं बघू शकता, इथं कॅन्सल क्लिक करायचं आणि न्यूज टेक्स्ट त्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका। ओके, तर कोपऱ्यात 3 डॉटचं आयकन त्यावर क्लिक करा, बारीक लक्ष द्या मित्रांनो। ओके, तर अशा म्हणजे लास्टला 3 नंबर तुम्हाला ओपन .pl फाईलचं नाव आहे, त्यावर क्लिक करा। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपण इंटरफेस होऊन जाईल। जेवढं तुम्ही PL फाईल ॲड केलं राहतील तेवढं तुम्हाला माय प्रोजेक्टमध्ये दिसून जाणार, काय विषय नाही। ओके, इथे 1 नंबरला PLPचं ऑप्शन कोपऱ्यात, त्यावर क्लिक करा। तर अशा तुमचा मोबाईलमधलं फाईल मॅनेजर तुम्हाला ओपन होऊन जाणार। तर ज्या फाईलमध्ये मी एक फाईल प्रोव्हाइड केली, ओके, त्या फाईलला मी पासवर्ड पण टाकला मित्रांनो। तो पासवर्ड एक्सट्रॅक्ट करून घ्यायचा, ते काय मी सांगितलं नाही, एकदम सोपं आहे, काय विषय नाही। प्रत्येक व्हिडिओ सांगत चाललो आहे मी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी 3 स्टेपमध्ये पासवर्ड अटॅच केला आहे। तर अशा फाईल मॅनेज दिसल्यानंतर ज्या फाईलमध्ये तुमची फाईल सेव्ह होती तिला ओपन करून घ्या, बघू शकता। तर आपण आपली PL फाईल ओपन झाली आषाढी एकादशी। तर क्लिक केल्यानंतर इथं ओपन अँड ॲड म्हणा। तर हे बघू शकता, या टाईपमध्ये आपण ॲड केले। एकदम खतरनाक बनवायचा प्रयत्न केला मित्रांनो, बघू शकता एकदम जबरदस्त। मी सर्व फोटोशॉप क्रिएट केले, काय विषय नाही। तर लेअर पॅटर्नवर क्लिक करा। हे बघू शकता, मी अशापर्यंत तुम्हाला 6 PNG मी ते ॲड करून दिले आहे। आता तुम्हाला याच्यात काही चेंज आउट न करायचं, मी ऑलरेडी सर्व करून घेतलं आहे। आता तुम्ही एक गोष्ट याच्यात करू शकता, काय विषय नाही। तर हा विठ्ठलचा जो काही फोटो आहे आपला देवाचा, तर त्याला इथं वर घेऊन जे आपलं देवशयनी आषाढी एकादशी जे आपण नाव ॲड केलं आहे, निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा, तर ते वर सरकून तुम्ही तुमचं इथं फोटो अटॅच करू शकता। खाली एक नेम प्लेट टाकू शकता। पण हे मित्रांनो, हे जे सर्व मटेरियल क्रिएट करायला खूप वेळ लागतो मित्रांनो। हे सर्व मी फोटोशॉपवर बनवलं, एकदम न्यू कन्सेप्टने बनवायचा प्रयत्न केला। असेच मी नक्की बॅनर घेऊन येत जाणार तुमच्यापर्यंत, काय विषय नाही, ज्यांना कोणाला अशापणे बॅनर हवे। ओके, तर अशापणे एवढे केल्यानंतर तुम्हाला सर्व मी क्रिएट करून ठेवलं आहे। फक्त इथे सेव्ह क्लिक करायचं, सेव्ह एज इमेज म्हणा, डिफॉल्टमधून अल्ट्रा करा, सेव्ह टू गॅलरी। हे मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचलं पण जाईल मित्रांनो, तुम्हाला समजून पण जाईल का हा बॅनर कशामध्ये क्रिएट केला आहे, कशामध्ये थीम वगैरे सगळ्या गोष्टी वापरल्या, ठीक आहे। तर अशा मी सेव्ह केल्यानंतर असेच बॅनर मी नक्की वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन येत जाणार मित्रांनो, मला नक्की कमेंट करा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।